एकदा ही पुरणपोळी पहा, अगदी काठोकाठ टम्म अशी फुगलेली आहे. जर या पद्धतीने पुरणपोळी फुगली की समजायचं पुरण अगदी पुरणपोळीच्या काठापर्यंत चांगलं पसरलेलं आहे. मी तुम्हाला एक पोळी इथे तोडूनही दाखवते. तर तुम्ही पाहू शकता, पुरण अगदी पुरणपोळीच्या आतमध्ये काठोकाठ पसरलेलं आहे. मी सांगितलेल्या या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर पुरणपोळी अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी ही पुरणपोळी अगदी काठोकाठ फुगेल आणि एक दिवस चांगली मऊ आणि लुसलुशीत राहील. आणि या होळीला नक्की या पद्धतीने पुरणपोळी बनवा, घरातील सगळे अगदी आवडीने खातील. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. मी इथे एक पातेलं घेतलं आहे. पातेल्यामध्ये 2 वाट्या हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ घालून घेणार आहे. डाळ 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया. मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतली. आता 1 तासासाठी डाळ भिजवून घेऊ. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डाळ न भिजवताही कुकरला लावू शकता, पण डाळ भिजवून घेतल्याने डाळ लवकर शिजते. तर पहा, डाळ चांगली भिजलेली आहे. आता ही डाळ कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यामुळे डाळीचं पाणीही घातलं आहे. मी ज्या वाटीने डाळ मोजून घेतलेली त्याच वाटीने 4 वाट्या इथे मी डाळीमध्ये पाणी घातलं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी घालून घेतली आणि अर्धा चमचा तेल घालून घेऊया. सगळं एकत्र मिक्स करून घेऊ आणि कुकरला 5 शिट्ट्या देऊन घेऊया. इकडे डाळ जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत कणिक मळून घेऊया. मी इथे एका वाटीने मोजून 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मोजून मैदा घेतला आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला आहे. आता या पिठामध्ये हळदी घालून घेऊ. मी इथे अर्ध्या चमचपेक्षाही कमी हळदी घातली आहे कलर येण्यासाठी आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ, पाणी न घालता. आता चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया. चांगलं लवचिक असं कणिक मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊ. तर बघा, अशा प्रकारे हे पीठ मी इथे मळून घेतलं आहे. आता इथे याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया आणि 2 मिनटं कणिक चांगलं मळून घेऊया. हे कणिक जेवढं चांगलं मळून घेऊ तेवढ्या पुरणपोळ्या काठोकाठ फुलतात आणि पुरणही बाहेर येत नाही. चांगलं असं 2 मिनटं ही कणिक आता मळून घेऊया. तर पहा, कणिक चांगलं मळून झालं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता हे कणिक झाकून ठेवूया. याच्यावरती एक भांडं उघडं करून ठेवू आणि इकडे कुकरलाही 5 शिट्ट्या झाल्या आहेत. मी झाकण काढून घेतलं. डाळ चांगली अशी शिजली आहे. तुम्ही इथे बघू शकता. मी हाताने डाळ थोडीशी तोडून दाखवते. बघा, डाळ किती भारी शिजली आहे. आता डाळ आणि पाणी वेगळं करून घेऊया. त्यासाठी एका पातेल्यावरती मी चाळण ठेवून घेतले आहे. त्याच्यामध्ये ही डाळ अशा प्रकारे ओतून घेणार आहे, जेणेकरून डाळीचं पाणी सगळं वेगळं निघेल. 2 मिनटं ही डाळ अशीच ठेवायची आहे, जेणेकरून डाळीमधलं सगळं पाणी निथळून निघेल. तर पहा, आता 2 मिनटं झाले आहेत आणि डाळीमधलं सगळं पाणी निघालेलं आहे. आता एका जाड तळाच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ ओतून घ्यायची आहे. आता एका चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे डाळ मॅश करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता. तर पहा, मी डाळ अशी मॅश करून घेतली आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घेऊ. मी इथे 2 वाट्या डाळ घेतली होती, त्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ घातला आहे. तुम्ही आवडीनुसार गूळ थोडा कमी जास्त करू शकता. आता हे भांडं गॅसवरती ठेवून मीडियम फ्लेमवरती गूळ सगळा डाळीमध्ये मिक्स करून घेऊया. सतत हे मिश्रण परतवत राहायचं आहे, जेणेकरून खालती तळाला लागणार नाही.
तर पहा, गूळ चांगला आता पुरणामध्ये मिक्स झाला आहे आणि पुरण किती पातळ दिसत आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता हे पुरण सतत असं हलवत राहायचं आहे. 5 ते 6 मिनिटात पुरण चांगलं बनून तयार होतं, घट्ट असं. सतत हे पुरण हलवत राहायचं आहे, जेणेकरून तळाला लागणार नाही आणि जळणार नाही. तर बघा, इथे पुरण जाडसर होत आलं आहे, तुम्ही बघू शकता. मी इथे 6 ते 7 मिनटं पुरण चांगलं परतवून घेतलं आहे आणि पुरण बनून तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता. पुरण किती भारी जाडसर असं बनून तयार झालं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा भरून वेलची पावडर घालून घेतली. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. पुरण एकदा चेक करून घेऊ झालं आहे की नाही. अशा प्रकारे पुरणामध्ये चमचा उभा राहिला तर समजायचं पुरण एकदम परफेक्ट झालं आहे आणि जर चमचा खाली पडला तर समजायचं पुरण अजून झालेलं नाही. तर आता पुरण बनून तयार झालं आहे. पुरण आता वाटून घेऊया. त्यासाठी मी इथे एक मोठ्या छिद्रांची चाळणी घेतली आहे. या चाळणीमध्ये पुरण घालून घेतलं आणि एका ग्लासाच्या मदतीने अशा प्रकारे पुरण वाटून घेऊया. पुरणाच्या चाळणीमध्ये जसं हे पुरण वाटलं जातं तसंच पुरण या मोठ्या छिद्राच्या चाळणीमध्येही वाटलं जातं. मी तुम्हाला दाखवते, तुम्ही इथे बघा किती बारीक पुरण झालं आहे. तर मी इथे सगळं पुरण वाटून घेतलं आहे. पुरणाच्या चाळणीपेक्षा या चाळणीत पीठ लवकर वाटून होते. हे पीठ एकदा पुन्हा मळून घेऊया. 1 मिनटं हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. पीठ जेवढं आपण चांगलं मळतो तेवढ्या पुरणपोळ्या काठोकाठ फुगतात आणि पुरण चांगलं भरलं जातं. पुरणपोळ्या फाटतसुद्धा नाही. मी 1 मिनटं हे पीठ असंच परत मळून घेणार आहे. तर पहा, मी इथे 1 मिनटं हे पीठ मळून घेतलं आहे. आता पिठाचा एक छोटासा गोळा तोडून घेऊया. पिठाचा एक गोळा तयार करून घेऊ आणि त्याला सुक्कं पीठ लावून हाताने अशा प्रकारे त्याची एक वाटीसारखी पारी बनवून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता, खालचा भाग जरा जाडच ठेवायचा आहे. आता या पारीमध्ये तुम्हाला जेवढं पुरण भरायचं तेवढं पुरण तुम्ही इथे भरू शकता. मी इथे पुरणाचा एक गोळा तयार करून घेतला आहे आणि पारीमध्ये भरलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे. आणि वरची बाजू बंद करून घेऊया. ही वरचं निघलेलं टोक आपण परत दाबून घेऊ आणि याला सुक्कं पीठ लावून घेऊ. आता हाताने अशा प्रकारे पुरण काठोकाठ पसरवून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे. तर बघा, मी पुरण चांगलं पसरवून घेतलं आहे काठोकाठ. आता खालती सुक्कं पीठ लावून घेऊ आणि पोळी अगदी हलक्या हाताने लाटून घेऊया. अगदी काठोकाठ पोळी चांगली लाटून घेऊ, जेणेकरून पुरण असं चांगलं आतपर्यंत काठापर्यंत जाईल आणि पुरणपोळी आपली टम्म अशी फुगेल. हलक्या हाताने एकदम ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, थोडंही पुरण बाहेर आलेलं नाही. जर तुम्ही या पद्धतीने पीठ मळलं तर पुरण थोडंसुद्धा बाहेर येणार नाही. गॅसवर एक तवा चांगला गरम करून घेतला आहे. त्याच्यावरती तेल घातलं आहे. आता याच्यावरती ही पुरणपोळी घालून घेऊ आणि एक साईडने 1 मिनटं चांगली भाजून घेऊया. तर आता इथे 1 मिनटं झाला आहे. मी पुरणपोळी पलटवून घेते. आता वरून तेल लावून घेऊया. तुम्ही ऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. दोन्ही साईडने पुरणपोळी चांगली अशी भाजून घेऊया, तेल किंवा तूप लावून. मी सांगितलेल्या या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर पुरणपोळी अगदी काठोकाठ फुलते आणि पुरणही अगदी काठोकाठ भरलं जातं. तुम्ही इथे बघू शकता, पुरणपोळी चांगली टम्म अशी फुगलेली आहे. आणि एक पुरणपोळी नाही तर सगळ्या पुरणपोळ्या अशाच काठोकाठ फुगतात. तवा थोडा लहान झाला म्हणून मी इथे लोखंडी तवा घेतला आहे. त्याच्यावरतीही तुम्हाला एक पोळी भाजून दाखवते. तर या होळीला तुम्ही नक्की या पद्धतीने पुरणपोळ्या बनवा. घरातील सगळे अगदी आवडीने खातील. एवढ्या मऊ आणि लुसलुशीत या पुरणपोळ्या बनून तयार होतात आणि काठोकाठ या पुरणपोळ्या फुलतात. पूर्ण दिवस या पुरणपोळ्या अगदी मऊ आणि लुसलुशीत राहतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. एवढ्या मऊ या पुरणपोळ्या बनून तयार होतात. तर बघा, इथे दुसरी पुरणपोळीही अगदी काठोकाठ टम्म फुगलेली आहे. पुरणपोळीच्या अगदी काठापर्यंत गेलं की पुरणपोळी अगदी टम्म फुगते. सगळ्या पुरणपोळ्या आपण अशाच भाजून घेऊया.
तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. जर तुम्हाला कटाच्या आमटीची ही रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि या होळीला नक्की या पद्धतीने पुरणपोळी बनवून खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमच्या घरातल्यांनाही.